नमस्कार, मी सिद्धेश लिपशिगवण वित्तम बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। दहिसर टोल प्लाझा येथील वाहतूक कोंडीमुळे परिवहन मंत्र्यांनी कंत्राटदारावर व्यक्त केला रोष। आम्हाला केस लढायची नाही, अक्षय शिंदेंच्या आई अलका शिंदे यांची कोर्टामध्ये मागणी। डोंबिवलीमध्ये विजेचा लपंडाव सुरू, परीक्षा जवळ असल्याने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे होत आहेत हाल। आणि कल्याण पूर्वेमध्ये 4 दुकानांचे शटर तोडून चोरी, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। आता पाहूया सविस्तर वृत्त। दहिसर टोल प्लाझा येथील वाहतूक कोंडीमुळे आज परिवहन मंत्री चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दहिसर टोल प्लाझा हा आता टोल मुक्त असला तरी देखील या ठिकाणी सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती। तासन तास वाहन चालकांना रांगेमध्ये उभं राहून टोल नाका क्रॉस करावा लागतोय। यामुळे आता कंत्राटदारावरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे चांगले चिडल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी कडक शब्दामध्ये कंत्राटदाराला सूचना दिल्या असून येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरं जाता कामा नये असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्याचं पाहायला मिळालं। आज इस शहर का विधायक और राज्य का मंत्री के रूप में मैं दहिसर टोल नाके पे हमारे सभी अधिकारी जो MMRDA के हैं, ट्रैफिक के अधिकारी, हमारे म्यूनिसिपल कमिश्नर है, इनके साथ दौरा किया। और इस दौरे के दरमियान हमें ये महसूस हुआ कि दहिसर टोल नाके पे जो ट्रैफिक जाम होता है उसकी वजह ठेकेदार की मनमानी है। और ठेकेदार को हमने इंस्ट्रक्शन दिया कि मुंबई से आने वाली 2 लेन सिर्फ हेवी व्हीकल को देना चाहिए, जो कमर्शियल एंगल से हम देखते हैं और उनको टोल भरना पड़ता है, और जो फ्री व्हीकल है उनको 2 लेन देना चाहिए ताकि ट्रैफिक की समस्या बड़े पैमाने पे आएगी नहीं। और मुंबई की तरफ जाने वाले लोगों को 3 हेवी व्हीकल के अलावा 3 फ्री व्हीकल जो है टोल फ्री में उनको जो सहूलियत मिली है उनको हमने ऐसे अनुमति दी कि ये 3 लेन उनके लिए फ्री किया जाए। और इसकी वजह से दहिसर टोल नाके की जो है ट्रैफिक की समस्या में बहुत बड़े पैमाने पे सुधार हो सकता है, क्योंकि माननीय मुख्यमंत्री तात्कालीन जो एकनाथ शिंदे जी थे, उन्होंने टोल फ्री की जो मांग थी हमारी, वो मांग पूरी कर दी थी इलेक्शन के पहले। और फिर भी लोगों को टोल माफी तो मिली थी, मगर ट्रैफिक की समस्या का हल नहीं निकला था। तो आज हल निकलने के लिए हमने ये उनको इंस्ट्रक्शन दे दी है। वापस हम सोमवार को वहाँ पे जाके हमारे इंस्ट्रक्शन के अनुसार काम हो रहा है कि नहीं वो देखेंगे। साथ ही में MMRDA के अधिकारी यहाँ पे है, हमने उनको ये भी इंस्ट्रक्शन दे दिया कि किसी भी हालत में यही साल दिसंबर तक ये मेट्रो दहिसर तक चलनी चाहिए ताकि लोगों को सहूलियत मिले, मीरा भाईंदर की जनता को न्याय मिले। आम्हाला केस लढायची नाही अशा प्रकारची मागणी अक्षय शिंदे याच्या आई अलका शिंदे यांनी कोर्टामध्ये केल्याचं पाहायला मिळालंय। याबद्दल वकिलांनी अधिक माहिती दिली, पाहूयात। किसी भी व्यक्ति को एक वकील होने के नाते उसको प्रिक्लूड नहीं कर सकते कि तुम ये केस लड़ना ही चाहिए। उनका जो सबमिशन था कि हमको केस नहीं लड़ना है, बीइंग एन ऑफिसर ऑफ द कोर्ट, ये जो अपराध हुआ है, ये अपराध सिर्फ अक्षय शिंदे के खिलाफ नहीं हुआ, इट इज़ एन ऑफेंस अगेंस्ट द सोसाइटी। और ये नॉन कंपाउंडेबल ऑफेंस है, ये आपस में मिटने वाला गुनाह नहीं है। इसके कारण इतनी आगे प्रोसेस बढ़ने के बाद बैकफुट में आने का सबमिशन मेरे द्वारा तो होना नहीं था। तो उन्होंने कोर्ट को रिक्वेस्ट की, जो आप लोगों ने मीडिया वहाँ पर थी उन्होंने सुनी। इसका सिर्फ मैं इतना ही जवाब देना चाहूँगा कि एक चीज़ तो पक्का है कि इस केस में किसी न किसी तरीके से जो लोग इसमें इन्वॉल्व है, पुलिस को खाली बचाने के लिए इतनी बड़ी स्टेप्स और इतना बड़ा षड्यंत्र कोई रचेगा नहीं। कहीं ना कहीं कुछ ना कुछ छुपा हुआ है। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही। त्यांनी आज जे कोर्टात सांगितलं की आम्हाला केस मागे घ्यायची, याबद्दल तुमच्याशी आधी काही चर्चा केली होती का? नाही, त्यांनी फक्त मला सांगितलं होतं, परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी ऑफिसर आहे कोर्टाचा, मी तुम्हाला डायरेक्टली मी असं मला माझी ती हिंमत पण होणार नाही, कारण की कोर्टाच्या मुळेच आजपर्यंत ही केस इथपर्यंत जिवंत आहे। आणि त्याच कोर्टाकडे कायदे बाह्य मागणी करणे हे मला तरी पटत नव्हतं। डोंबिवलीमध्ये सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे। सातत्याने वीज खंडित होत असल्यामुळे आता नागरिक पूर्णपणे त्रस्त झाल्याचं पाहायला मिळते। त्यातच काही दिवसांवरती 10वी आणि 12वीच्या परीक्षा देखील आहेत आणि ह्याच परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना लाईट नसल्यामुळे त्रासाला सामोरं जावं लागतंय। विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये अडथळा येत असल्यामुळे काँग्रेसने महावितरणला आता इशारा दिलाय। काँग्रेस उपाध्यक्ष
प्रणव केणे यांनी महावितरणला पत्र देत तातडीने उपाययोजना करा, जर उपाययोजना केल्या नाहीत तर काँग्रेस आंदोलन छेडेल असा इशारा काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात आलाय. काय झालंय, येत्या 2 दिवस पहिला खूप मोठा गणेश उत्सव आहे. मागी गणेश उत्सव हा हिंदू धर्म व इतर धर्मही मानतात. त्या दिवशी दुपारी 2 ते 7 पर्यंत संध्याकाळी लाईट गेलेली. तेव्हाच मी ही बाब लक्षात घेतली आणि भाविक आणि नागरिक खूप त्रस्त झाले त्या दिवशी. ती बाब लक्षात घेता मी आता मूलभूत विषयामध्ये हात घातला, कारण 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आलेली. तीच गोष्ट वारंवार जर अशी होत राहिली तर विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ व राखरंगोली न घेता न येता त्यांच्या भविष्यात येणारी अडचण ही लक्षात घेता मी विषय मांडला व कार्यकारी अभियंत्यांना आज मी माझं पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाला ते मान देतील मला असं वाटतं. जर त्यांनी माझ्या विनंतीला मान नाही दिला तर मी लोकशाही मार्गाने आंदोलन करेन. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आता अनधिकृत बांधकामांबाबत मोठी कारवाई करण्याचं हत्यार उपसलंय. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहेत त्यांच्या विरुद्ध आता तोडक कारवाई महानगरपालिकेने सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. टिटवाळा बल्ल्याणी गावामधील अनधिकृत बांधकामांवरती सध्या ही कारवाई चालू आहे. संरचना या ठिकाणी जमीनदोस्त केल्या जात आहे. तसेच या घरांना जोडलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्याही तोडण्याची कारवाई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. KDMCच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की ही कारवाई सातत्याने सुरूच राहणार आहे. माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त महोदय आणि उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आज बल्ल्याणी गावामध्ये अतिक्रमण तोडण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. सदर मोहीम ही 3 दिवस सलग ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि सदर मोहिमेअंतर्गत अनधिकृत बांधकाम निष्कासन, त्याचबरोबर अनधिकृत जी नळ जोडणी आहे ती सुद्धा खंडित करण्याची आम्ही एक वेगळी कल्पना त्यात राबवली आहे. त्यामुळे ते पाणीची पण बचत होईल, चोरीचं पाणी वापरलं जाणार नाही आणि ही कारवाई अशी सतत चालू राहणार जेणेकरून अनधिकृत बांधकामाला नियंत्रण राहील. साधारणतः आता आकडा तुम्हाला आम्हाला संध्याकाळीच कळेल, कारण आपण सगळं डिमॉलिशनचा कार्यक्रम चालू आहे. परंतु साधारणतः भरपूर प्रमाणामध्ये इथं अनधिकृत बांधकाम आहेत. हे सतत कारवाई राहणार. कल्याणमध्ये आता चोरांचा सुळसुळाट देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं पाहायला मिळतं. काल मध्यरात्रीच्या सुमारास 4 दुकानं कल्याण पूर्व भागामधील फोडण्यात आली आणि ही घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. कल्याण पूर्व सूचक नाका परिसरामधील मॉडर्न होपसह आजूबाजूच्या 3 ते 4 दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हा डल्ला मारलाय. 2:30-3 वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 दुकानांचं शटर तोडून दुकानांमधून रोख रक्कम, लॅपटॉप असा मुद्देमाल चोरून नेण्यात आलाय. ही घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या चोरीच्या घटनेमुळे या परिसरामधील दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काल रात्री आम्ही नेहमीप्रमाणे 7 वाजता आम्ही दुकान बंद करून गेले होते आणि आम्हाला सकाळी 7:30ला आम्हाला इकडून आजूबाजूंचा फोन आला की तुमच्या दुकानात चोरी झाली आहे. तर आम्ही बघितलं CCTV फुटेजमध्ये तर एक चोर आहे जे 3:30 बरोबर 3:30 वाजता दुकानात घुसला आहे आणि त्यांनी आमच्या लॅपटॉप आणि काही मालमत्ता आमची त्यांनी चोरी केली आहे आणि आम्ही त्या संबंधित आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे आणि CCTV फुटेज त्याला आम्ही दिले आहे. आजूबाजूच्या दुकानाचं पण शटर आजूबाजू दुकान 3-4 दुकान आहे त्यांचा पण त्या लोकांनी शटर उघडून चोरी केलेली आहे. ठाण्यामधील प्रसिद्ध अशा श्री मलंग बाबांचा पालखी सोहळा बुधवारी सुरू होणार आहे. बुधवारी 12 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात हा पालखी सोहळा साजरा होणार आहे. हिंदू परंपरेनुसार श्री मलंगगडावरती हा सोहळा दरवर्षी संपन्न होत असतो. या वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे समाधीस्थळी आरती करणार आहेत. हिंदू परंपरेनुसार श्री मलंगगड हिंदू तीर्थक्षेत्र असून तेथे धार्मिक विधी देखील पार पडतात. मात्र या स्थळी वादग्रस्त अतिक्रमण झाले असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे आयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे मोहनदादा गोखले आणि धर्मवीर आनंदीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झाला आणि दिघे साहेबांच्या नंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे हा उत्सव साजरा करण्यात येतो. या वर्षाचा उत्सव मलंगगडावरील माघ पौर्णिमेचा उत्सव, मलंग बाबांचा उत्सव हा
12 फेब्रुवारीला होणार आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे उत्सव जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कसा होईल याकरता आम्ही सर्व हिंदू संघटना शिवसेना आम्ही सर्व प्रयत्न करत असतो आणि या बाबतीमध्ये भाविकांची दिवसेदिवस मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग वाढलेला आहे। निश्चितपणे मलंगडाकडे येण्यासाठी व्यवस्था त्या विभागातील प्रमुख करत असतात। त्याचप्रमाणे कोणाला काही त्रास होऊ नये म्हणूनही वैद्यकीय मदत तिथे उपस्थित केली जाते। जो न्यायालयीन लढा आहे तो लढा सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल किंवा ठाण्याचं कोर्ट असेल, कल्याणचं कोर्ट असेल, या सर्व ठिकाणी सुरू आहे। याकरता उत्स्फूर्तपणे सर्व वकील मंडळी आणि सर्व कार्यकर्ते वगैरे त्या बाबतीमध्ये सातत्याने सहकार्य पाठपुरावा करत असतात। तसाच हा लढा न्यायालयीन लढा लढत असताना या बाबतीमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे। कोणालाही या बाबतीमध्ये हे हिंदूंचं देवस्थान असताना गिळंकृत करता येता कामा नये याकरता आम्ही आमचं अस्तित्व दाखवतो आणि मलंगडाची वहिवाट आम्ही सुरू ठेवलेली। वेळ झाल्या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।